माझ्यात देखील काही लोक काड्या घालण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण आम्ही टीम म्हणून काम करतोय. कुछ लोग चुप कर जाके उन्हें बताते हैं, कुछ लोग चुप कर लोग जाके उन्हें बताते हैं, अरे पर वो हमें आके सब कुछ बताते हैं. काय तुम्ही सांगा, कारण आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा या महाराष्ट्राच्या जनतेच्या आयुष्यात बदल घडवणं आहे. त्या अजेंड्यावर आम्ही काम करतो आहे. त्यामुळे किती कोणी काही केला प्रयत्न तरी सुद्धा ही महायुती महाराष्ट्रामध्ये वेगाने पुढे जाणार. या महाराष्ट्रात 2.5 वर्षाचं कारकीर्द आपण पाहिली पाहिजे. या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये स्थगिती दिलेल्या सगळे स्थगिती आपण हटवून टाकली, सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले. त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय एक्सलेटरवर आहे. त्यामुळे विकासाची गाडी वेगाने बुलेटच्या वेगाने धावते आहे. आज मी 2.5 वर्ष काम केला, महाराष्ट्र पुढे नेला. देवेंद्रजी आता काम करताय, आम्ही टीम म्हणून काम करतोय. आमचा अजेंडा एकच, महाराष्ट्राची प्रगती. महाराष्ट्राला वेगवान पद्धतीने पुढे न्यायचं. महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, लाडक्या बहिणी माझ्या सुखी झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी देखील गरिबी पाहिली, ते दिवस मी पाहिले. आईची, माझ्या पत्नीची काटकसर मी पाहिली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यात देखील अनेक लोकांनी खोडा घातला, पण त्यांना माझ्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला आणि पार हटवून टाकला. आणि म्हणून मी सांगतो, कोणी मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आणि म्हणून शिवशाही मानणारे आम्ही लोक आहोत. छत्रपतींच्या आशीर्वादाने आम्ही काम करतोय, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय. रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये, हे शिवरायांची शिकवण. बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारावर आम्ही काम करतोय. माझ्याकडे काही वशिलेबाजी लागत नाही. मी माझं लक्ष सगळ्यांकडे असतं. माझ्याकडे पैसे लागत नाही, माझ्याकडे वशिला लागत नाही, माझ्याकडे मर्सिडीज गाडी लागत नाही. बाई बरोबर आहे ना? अडसूळ साहेब दिलं नाही माहिती. राज्यसभेच्या वेळी देखील मोठमोठे सगळे लोक रांगेत होते, परंतु आपण शिवसेनेने एका भीमाच्या लेकीला ज्योतिताई वाघमारेला राज्यसभेचं तिकीट दिलं आणि या राज्याला एक आपली भूमिका शिवसेनेची काय दाखव. पूर्वी वशिला लावून प्रॉपर्टी बघून बाकी सगळं बघून आपल्याकडे तिकीट द्यायचे, पण माझ्याकडे ते चालत नाही. काही लोक आपले नेते व्यासपीठावरचे पण, मंत्री पण, आमदार पण माझ्याकडे इच्छा व्यक्त केली. अनेक लोकांनी केली. गुलाबराव पाटील आहेत, संजय राठोड आहे, खोतकर आहे, भरत शेठ आहे, महेंद्र दळवे, सुहास कांदे, आणखी काही लोक आहेत. ते म्हणाले इच्छा व्यक्त करणं गुन्हा नाही. मी त्यांना सांगितलं, अरे बाबा, आपल्याला कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे, कार्यकर्ते पुढे गेले पाहिजे. कार्यकर्त्यांनी नेहमी आपली कामं करून आपल्याला निवडून द्यायचं एवढंच काम आहे, त्यांनाही मोठं केलं पाहिजे. क्षणामध्ये त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. असे कार्यकर्ते, असे सहकारी मला लाभले, असे नेते मला लाभले. हे माझं वैभव आहे, हे माझं ऐश्वर्य आहे, याला नशीब लागतं. आणि म्हणून मी यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जीवाला जीव देणारे सहकार्य आहे. हे भाड्याने आणलेले लोक नाही,
हे मनापासून आलेले लोक आहेत, शिवसेनेवर प्रेम करणारे लोक आहेत, बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे लोक आहेत. हे कृत्रिम नाही आहे, हे नैसर्गिक आहे. आणि म्हणून जो काम करेल त्याचा सन्मान होईल. मला भाईंनी मगाशी सांगितलं श्रीकांतच्या बद्दल. श्रीकांतला आपण युवा सेनेचा प्रमुख करू, राष्ट्रीय सरचिटणीस करू. पण श्रीकांतला मी श्रीकांतला विचारलं, श्रीकांत म्हणाला आपल्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना आपण पुढे करू. जेव्हा मंत्रीपद केंद्रातलं दिलं त्यावेळेस इथं प्रतापराव जाधव आहे, या सगळ्या खासदारांनी सांगितलं श्रीकांतला करा, पण श्रीकांतने नम्रपणे त्याला नकार दिला. ही शिवसेना. पण भाईंचा प्रस्ताव जो आहे तुम्ही नेते लोकांनी ठरवायचे, ज्येष्ठ नेत्यांनी तुम्ही तो ठरवायचा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आमदार मंत्र्याचा मुलगा हे आहेत म्हणून त्याला संधी मिळणार नाही असं नाही. त्याने काम केलं, त्याचं कर्तृत्व दाखवलं तर त्याच्यावर अन्याय देखील करणार नाही हे मी सांगू इच्छितो. परंतु आमदार खासदार मंत्र्याचा मुलगा हे क्वालिफिकेशन आपल्याकडे होत नाही, हे होत नाही. आणि म्हणून मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, एक शाखा प्रमुख या राज्याचा मुख्यमंत्री झाला. यामागे खूप संघर्ष, खूप चढाव उतार मी पाहिले माझ्या आयुष्यामध्ये. संघर्ष केला. आनंद दिघे साहेब पाठीशी होते, दुःख भोगली, डोंगरा एवढी दुःख माझ्या आयुष्यामध्ये माझ्या कुटुंबावर कोसळली. आनंद दिघे मागे उभे राहिले, तेही सोडून गेले मला. बाळासाहेब ती देखील माझ्यावर प्रेम केलं, तेही सोडून गेले. आज माझा परिवार प्रपंच हे व्यासपीठावर बसलेले माझे नेते आणि या महाराष्ट्रातली तमाम जनता हे माझे कुटुंब, माझा परिवार. आणि म्हणून हे आपलं शिवसेना आहे, कुटुंब. आणि म्हणून मला एकच सांगतो आपल्याला मी, की माझ्या मागे कोणी गॉडफादर नव्हता, माझ्या मागे कोणी गॉडफादर नव्हता. एक शाखा प्रमुख, एक कार्यकर्ता बाळासाहेब दिघे साहेब यांची प्रेरणा माझ्या पाठीशी होती, ऊर्जा माझ्या पाठीशी होती. आणि म्हणून कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदापर्यंत नेण्याची ताकद फक्त आणि फक्त शिवसेनेमध्येच आहे. आणि ती शिवसेना आपल्याकडे आहे. कार्यकर्ता खासदार होऊ शकतो, आमदार होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो, अगदी मुख्यमंत्री देखील होऊ शकतो. ज्या दिवशी माझ्या समोर बसलेला एखादा कार्यकर्ता कर्तृत्वाच्या जोरावर इथं येऊन मुख्यमंत्री म्हणून भाषण करेल, तो सगळ्यात आनंदाचा दिवस एकनाथ शिंदे सारखे असेल. ही शिवसेना, ही शिवसेना आहे. शिवसैनिक हाच खरा आपला पाठीचा कणा आहे. हे गटप्रमुख हे मध्ये यादीवर काम करत आहेत, हे बियाणबद्ध आहे. ही खरी ताकद आहे आपली. घटक प्रमुख शिवसैनिक ही आपली ताकद आहे. बाळासाहेब म्हणायचे शिवसैनिक हेच मोठं पद आहे, त्याला कोणी हलवू शकत नाही. आणि म्हणून मी नेत्यांना देखील सांगतो, पक्ष म्हणजे आमदार नाही, पक्ष म्हणजे खासदार नाही, पक्ष म्हणजे मुख्यमंत्री नाही, पक्ष म्हणजे उपमुख्यमंत्री नाही, पक्ष म्हणजे शिवसैनिक, फक्त शिवसैनिक. त्याच्या जोरावर आपण मंत्री होतो, खासदार होतो आमदार. आणि म्हणून त्याला जपलं पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे. निवडणुकीमध्ये कार्यकर्ता आवडता असतो, तो आवडताच राहिला पाहिजे, तो नावडता होता कामा नये निवडणुकीनंतर. हे आपण कधी कधी पाहतो, कारण शेवटी निवडणूक आली की कार्यकर्त्यांचे लाड आपण करतो, निवडणूक झाली की त्याला नजरे आड करतो. हे होता कामा नये, हे होता कामा नये. कारण हेच कार्यकर्ते आपल्याला उभारी देत असतात,
हेच आपला प्रचार करत असतात, हेच आपलं मार्केटिंग ब्रँडिंग करत असतात. आणि म्हणून कार्यकर्ता जपला पाहिजे, कार्यकर्ता घडला पाहिजे, कार्यकर्ता वाढला पाहिजे. तेव्हाच तो कार्यकर्ता तोडवण्याची भाषा करतात त्यांच्या पुढचं जाऊ. आणि म्हणून आपल्या सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी लढला देखील पाहिजे. त्यामुळे हजारो लोक आपल्याबरोबर येत आहेत, दररोज येत आहेत. वेटिंग लिस्ट मोठी आहे. काय येत आहे? मैं तो अकेला ही चला था, लोग आते चले गए, कारवा बदला गया. आणि हा कारवा महाराष्ट्रामध्ये पसरला आहे. कोण एकनाथ शिंदे, अरे सर्वसामान्य कार्यकर्ता, शाखा प्रमुख आज या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने त्याला स्वीकारलं, शिवसेनेला स्वीकारलं, उठावाला स्वीकारलं, या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद दिले. आणि याच्यापेक्षा काय दुसरं? ज्या ज्या ठिकाणी मी जातोय त्या ठिकाणी अगदी मुलांपासून मोठ्या वयोवृद्धांपर्यंत चेहऱ्यावर आनंद पाहतो. हीच कमाई आहे, हीच कमाई आहे. किती पैसे कमावले, किती संपत्ती कमावली, किती प्रॉपर्टी कमावली, यापेक्षा किती माणसं कमावली, किती माणसांचं प्रेम कमावलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ते काय सांगतात, ज्याला जायचं त्यांनी खुशाल जावं. त्यांच्या अहंकाराचा फुगा रोज फुगतोय. अरे बाबा, जावा जावा म्हणून सगळेच जाऊ लागले. का जाऊ लागले? त्याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. तुम्हाला शोलेतल्या आसरानीचा डायलॉग आठवतो ना? स्टुडिओमध्ये भांगडा टाईप तालही आशाताईंनी ठरला होता. हे जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये मनामध्ये उतरवतो, ते अंगीकारतो, तेव्हा नकळतपणे जैसा लगा तुमसे मिलके, अरमां हुए पूरे दिल के तुमसे मिलके, जैसा लगा तुमसे मिलके, अरमां हुए पूरे दिल के, तेरे रहेंगे सदा, तुमसे न होंगे जुदा, तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के. स्टुडिओमध्ये भांगडा टाईप तालही आशाताईंनी ठरला होता. हे जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये मनामध्ये उतरवतो, ते अंगीकारतो, तेव्हा नकळतपणे आणि ते रंग अधिकाधिक भरून आले. एकदा संध्याकाळी लता दिदी म्हणाल्या, अगं आपल्या चित्रपटासाठी की नाही मी तुझ्यासोबत काहीतरी वेगळं गाऊन घेऊ इच्छिते. तेव्हा लता दिदी ते म्हणाले, बरं ठीक आहे. लताताईंनी हार्मोनियम घेतली आणि समोरच लहानग्या बहिणीला बसल्या. खेळत असणाऱ्या, बागडत असणाऱ्या आशाताई येऊन बसल्या. लता दिदी त्यांना धून शिकवत होत्या, पण शिकवत असताना